Dear student, we are seeing problem set 1, textbook page number 26 to 20. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 1 आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. त्याच्यामधलं 9th एक्झाम्पल. इन ट्रायंगल PQR सेगमेंट PM इज ए मीडियन. त्रिकोण PQR मध्ये रेषाखंड PM जो आहे तर तो त्या ठिकाणी मध्यग आहे. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PMQ अँड PMR इंटरसेक्ट साइड्स PQ अँड साइड PR इन पॉइंट X and Y. या ठिकाणी कोण सीचा की PMQचा असणारा जो काही कोण दुभाजक आणि कोण PRMचा असणारा जो काही कोण दुभाजक काय करता दिसतात की बाजू PQ आणि बाजू PR ला अनुक्रमे X आणि Y बिंदूमध्ये छेदतात. तर कृपया सिद्ध करायचे XY पॅरलल QR. तर आपल्याला XY जे आहे तर तो त्या ठिकाणी QR जे आहे तर त्या QR ला त्या ठिकाणी कसं आहे समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचे. आणि कम्प्लीट द प्रूफ बाय फिलिंग इन द बॉक्सेस. या ठिकाणी जी काही सिद्धता जी आहे तर ती सिद्धता आपली खाली रिकाम्या जागा जी आहे तर ते रिकाम्या जागा करून त्या ठिकाणी पूर्ण करायची. आता काय मिळेल सोल्युशन पहा की इन ट्रायंगल PMQ की त्रिकोण PMQ मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की रे MX is the bisector of angle PMQ. की त्रिकोण PMQ मध्ये किरण MX जो आहे तर तो या ठिकाणी कोण PMQचा त्या ठिकाणी काय आहे कोण दुभाजक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला की थेरम ऑफ अँगल बायसेक्टर या ठिकाणी कोण दुभाजकाचे असणारे जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार आता काय सांगतात प्रमेयानुसार तर PM अपॉन MQ इज इक्वल टू PX अपॉन X3. याला इक्वेशन नंबर आपण त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी म्हटलं. त्याच्यानंतर पुढे इन ट्रायंगल PMR रे MY इज द बायसेक्टर ऑफ अँगल PMR. पुन्हा त्रिकोण PMR मध्ये काय सांगितलेलं आहे की किरण MY जो आहे तर तो कोण PMR चा त्या ठिकाणी काय सांगितलंय बायसेक्टर आहे कोण दुभाजक त्या ठिकाणी. पुन्हा या ठिकाणी आपल्याला थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ज्या ठिकाणी कोण दुभाजकाचा असणारे ते काही प्रमेय जे आहे तर त्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार या ठिकाणी या आकृतीसाठी या त्रिकोणासाठी कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पुन्हा काय लिहिता येईल आपल्याला PM अपॉन MR इज इक्वल टू PY अपॉन YR. याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी होते. आता पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बट MP अपॉन MQ. पाहता या ठिकाणी MP अपॉन MQ इज इक्वल टू MP अपॉन MR. आता का तर या ठिकाणी M इज द मिड पॉइंट ऑफ QR. या ठिकाणी आपल्याला सांगितलेले मध्यग PM काय आहे तर त्या ठिकाणी मध्यग आहे. म्हणजे M जो त्या ठिकाणी आपल्या लक्षात येता दिसते की QR जो आहे तर तो QRचा जर त्या ठिकाणी मध्यबिंदू जर असेल तर काय लिहिता येईल आपल्याला की MQ असणारे जे काय अंतर आणि MR अंतर कसं असणार आहे सारखंच त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून पहा पुढे असं जर असेल तर आपल्याला काय लिहिता येईल पहा. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे जर पाहिलं तर पहा PM अपॉन MQ आणि इक्वेशन 2 मध्ये PM अपॉन MR.
या एम आरच्या ऐवजी काय लिहिता येईल, एम आरच्या ऐवजी आपल्याला एम क्यू त्या ठिकाणी लिहिता येईल. तिथे काय लिहिता येईल आपल्याला, एम आर जे आहे तर त्या एम आरच्याच ऐवजी काय लिहिता येईल, या ठिकाणी मी थोडासा बदल करतो, एम क्यू त्या ठिकाणी. मग असं एम क्यू जर आपण जर लिहिलं तर इक्वेशन 1 आणि 2च्या असणाऱ्या काही लेफ्ट हँड साईड ज्या आहेत तर त्या लेफ्ट हँड साईड काय असताना दिसतात आपल्याला त्या ठिकाणी इक्वल होतात. लेफ्ट साईड जर इक्वल जर असतील तर आपल्याला काय म्हणता येईल, राईट साईड ज्या आहेत तर त्या राईट साईड त्या ठिकाणी इक्वल लिहिता येईल. आणि म्हणून या ठिकाणी राईट साईड ज्या आहेत तर त्या राईट साईड इक्वल लिहिलेले px अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू py अपॉन y. म्हणजे याचाच अर्थ काय पहा की px अंतर काय दिसतंय की px आणि एक्स क्यू अपॉन काय ते py अपॉन y. याचाच अर्थ कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यासानुसार हे गुणोत्तर जर त्या ठिकाणी कसं असेल, इक्वल जर असेल, रेशो जर त्या ठिकाणी इक्वल जर असेल तर एक्स वाय पॅरलल क्यू आर हे आपल्याला त्या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थिअरमने काय करता येईल, हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. आता पुढे सेकंड आपल्याला पुढे 10th प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिलेले पहा. इन द फिगर आकृतीमध्ये काय दिलेले, बायसेक्टर ऑफ बी अँड बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड अँगल सी ऑफ ट्रँगल एबीसी इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट एक्स. की आकृतीमध्ये कोण बी आणि कोण सी हे त्या ठिकाणी त्रिकोण एबीसीचे त्या ठिकाणी कोण दुभाजक काय होताना दिसतात, एकमेकांना एक्स बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदतात. पुढे लाईन ए एक्स, जी काही लाईन ए एक्स इंटरसेक्ट साइड बीसी इन पॉइंट वाय. रेषा एक्स काय होताना दिसते, बीसी बाजू जी आहे तर त्या बीसी बाजूला वाय बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदताना दिसते. आणि पुढे आपल्याला पहा काय काय दिलेलं आहे की एस या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी एस म्हटलेलं आहे. आता पुढे एबी दिलेलं आहे, एबी किती दिलेलं आहे, एबी इज इक्वल टू 5, एसी इज इक्वल टू किती दिलेले 4. टोटल बीसी जे आहे तर ते टोटल बीसी किती दिलेलं आपल्याला 6. आणि देन फाइंड सांगितलेलं आहे की ए एक्स अपॉन एक्स वाय आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, फाइंड आउट करायचं. आता याच्यासाठी काय काय करावं लागतं, आता सोल्युशन इन ट्रँगल ए बी वाय, इन ट्रँगल ए बी वाय रे बी एक्स काय सांगता येईल की रे बी एक्स इज ए बायसेक्टर ऑफ अँगल ए बी वाय. सांगितलेले की त्रिकोण ए बी वाय मध्ये रे बी एक्स जो आहे तर तो काय आहे, कोण ए बी वायचा काय आहे, बायसेक्टर त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पहा की बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, जी कोण दुभाजकाचा असणार जे काही प्रमेय जे आहे तर त्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय लिहिता येईल पहा, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार ए बी अपॉन बी वाय इज इक्वल टू ए एक्स अपॉन एक्स वाय. याला मी काय म्हटलं, इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने या ट्रायंगलचा विचार करायचा आपल्याला की ट्रायंगल ए सी वाय. इन ट्रायंगल ए सी वाय काय दिसतंय की रे सी एक्स इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए सी वाय. कोणता आहे, ए सी वाय.
की त्रिकोण ACY मध्ये किरण CX कोण ACY चा त्या ठिकाणी कोण दुभाजक आहे आणि म्हणून कोण दुभाजकाचे असणारे काही गुणधर्मानुसार पुढे बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर म्हणून या ठिकाणी कोण दुभाजकाचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार आपल्याला या ठिकाणी लिहायचे पहा. तर काय लिहिता येईल AC अपॉन CY इज इक्वल टू AX अपॉन XY याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी 2 त्या ठिकाणी. आता इक्वेशन 1 आणि 2 इक्वेशन 1 आणि 2 कडे जर तुम्ही जर पाहिलं तर आपल्या लक्षात येत नसते की राईट साइड जे आहे तर त्या राईट साइड कशा दिसतात आपल्याला त्या ठिकाणी इक्वल त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून पहा मी काय लिहितो या ठिकाणी की फ्रॉम इक्वेशन 1 and 2 की AB upon BY is equal to AC upon CY आणि दोघांबरोबर काय आहे AX upon XY अशा पद्धतीचा रेशो आपल्याला त्या ठिकाणी मिळते. याच्यानंतर पुढे पाहता या ठिकाणी AB जे आहे तर त्या AB ची व्हॅल्यू आपल्याला दिली. AB ची व्हॅल्यू किती दिलेली तर AB इज इक्वल टू 5. BY जी आहे तर ती BY आपल्याला त्या ठिकाणी पहा समजा BY ची व्हॅल्यू काही त्या ठिकाणी दिली नाही. BY इज इक्वल टू AC ची व्हॅल्यू दिलेली. AC ची व्हॅल्यू किती आहे 4 अपॉन CY अपॉन काय म्हणता येईल CY इज इक्वल टू AX अपॉन XY ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता याच्यामध्ये पहा यात्ता 9वीला तुम्ही त्या ठिकाणी थेरम पाहिलं. कोणता थेरम बाय थेरम ऑन इक्वल रेशो. काय लिहितो मी बाय थेरम ऑन इक्वल रेशो म्हणजेच काय की समान गुणोत्तराचा असणारे काही गुणोत्तरानुसार समान गुणोत्तराचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांतानुसार काय लिहिता येईल आपल्याला समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी की 5+4 अपॉन यांची सुद्धा डिनॉमिनेटर काय करायची ऍडिशन त्या ठिकाणी करायची. BY अपॉन CY इज इक्वल टू AX अपॉन XY. याचा अर्थ काय प्रत्येक गुणोत्तर जे आहे तर त्या प्रत्येक गुणोत्तराच्या बाबतीमध्ये काय केलं कोणी असणारे जे काही अंश जे आहेत त्या अंशांची बेरीज केली. छेदांची या ठिकाणी बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे की 5+4 आहे अपॉन या ठिकाणी ऍडिशन आहे BY प्लस CY. आता आकृतीकडे तुम्ही जर पाहिलं तर BY प्लस YC इज इक्वल टू काय आता नसते BC आणि म्हणून याच्याऐवजी आपल्याला BC त्या ठिकाणी लिहिता येईल. 5+4 किती होता नसतात 5+4 9 अपॉन BC इज इक्वल टू AX अपॉन XY. या ठिकाणी BC कसं लिहिलं आपण तर त्या ठिकाणी B'(Y')C इथे या ठिकाणी BY प्लस CY च्या ऐवजी काय लिहू शकता कोणी BC जी आहे तर ती BC त्या ठिकाणी. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला BC जी आहे तर त्या BC ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे पहा की 9 अपॉन BC ची व्हॅल्यू किती आहे 6 इज इक्वल टू AX अपॉन XY. याला डिव्हाइड करा 3 ने डिव्हाइड करा 3 दूनी 6 3 त्रिक 9 and therefore AX upon AY is equal to 3 upon 2
हे आपलं त्या ठिकाणी फायनल अशा प्रकारचं असणार जे काय आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर आपलं त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी फायनल आन्सर काय विचारलं होतं आपल्याला की फाइंड एक्स अपॉन एक्स वाय, तर ते किती आलेले 3/2 अशा पद्धतीने हे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेले 11. इन क्वाड्रिलॅटरल ABCD सेगमेंट AD पॅरलल सेगमेंट BC, ही चौकोन ABCD मध्ये रेषाखंड ED समांतर रेषाखंड BC, डायगोनल AC and diagonal BD intersect each other in point A. त्याच्यानंतर कर्ण AC आणि कर्ण BD एकमेकांना P बिंदूमध्ये छेदतात. देन शो दॅट, तर दाखवा की काय दाखवायला सांगितलंय की AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP असं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय दाखवायला त्या ठिकाणी. आता याच्यासाठी सोल्युशन मध्ये पहा काय काय दिलेलं आपल्याला की पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की सेगमेंट AD पॅरलल सेगमेंट BC आपल्याला दिले. AD काय दिलेलं आहे BC ला त्या ठिकाणी पॅरलल, आणि आपल्याला पुढे काय म्हणता येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी ही जी काही लाईन जी आहे कोणती लाईन त्या ठिकाणी दिसते तर या ठिकाणी DB. पुढे आपल्याला म्हणता येईल की लाईन DB इज ए ट्रान्सव्हर्सल, आणि या ठिकाणी ह्या ज्या काही दोन समांतर रेषा ज्या आहेत तर त्या दोन समांतर रेषांची या ठिकाणी काय असेल DB जे आहे तर ती DB जर त्या ठिकाणी काय असेल ट्रान्सव्हर्सल जर त्या ठिकाणी जर असेल तर पहा या ठिकाणी अँगल ADP आणि अँगल CBP हे जे काही दोन अँगल जे आहेत तर ते अल्टरनेट अँगल त्या ठिकाणी असतात. कोणते अँगल असणार आहे अल्टरनेट अँगल, म्हणजे अल्टरनेट अँगल थिअरम नुसार हे दोन अँगल जे आहेत तर ते दोन अँगल आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी काय करता येईल दाखवता येईल. म्हणून पहा पुढे मी काय लिहितोय की अँगल ADP कॉन्ग्रंट अँगल CBP, या ठिकाणी हा काय आहे P आपला त्या ठिकाणी आहे CBP. याला काय कारण लिहिणार मी तर त्या ठिकाणी काय कारण लिहिता येईल अल्टरनेट अँगल थिअरम. अल्टरनेट अँगल थिअरम याला इक्वेशन नंबर मी काय म्हटलं 1 त्या ठिकाणी. बरोबर. आता याच्यानंतर पुढे पहा की सर्वसाधारणपणे ट्रँगल ADP आणि असणारा जो काही दुसरा असणारा जो काही ट्रँगल जो आहे तर तो दुसरा ट्रँगल आपल्याला CBP या दोन त्रिकोणाचा आपण त्या ठिकाणी विचार करू पहा की इन ट्रँगल ADP अँड ट्रँगल CBP या दोन ट्रँगलचा आपल्याला विचार करायचा, म्हणजे हा एक ट्रँगल आणि खालचा एक ट्रँगल. या दोन ट्रँगलचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पहा काय लिहिता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे पहिलं या ठिकाणी अँगल ADP कॉन्ग्रंट अँगल कोणता दाखवला आपण CBP कुठून लिहिला तर इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी पहा की अँगल APD कॉन्ग्रंट अँगल CPB काय सांगता येईल तर व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, आणि म्हणून पहा दुसरं या ठिकाणी
अँगल ए पी डी, अँगल ए पी डी कॉन्ग्रंट अँगल सी पी बी, सी पी बी काय सांगता येईल आपल्याला याचं कारण, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. बरोबर. पहा, हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणामध्ये एक या ठिकाणी आपण अल्टरनेट अँगल दाखवलेला आहे, त्याच्यानंतर अपोजिट, व्हर्टिकली अपोजिट अँगल त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे हे असणारे जे काही दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल काय होतात दिसतात, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी जे आहे तर त्यासाठी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी असतात. पुन्हा आपल्याला माहिती दोन ट्रायंगल जर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर काय सांगता येईल आपल्याला की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. पुढे त्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल की देअरफॉर ट्रायंगल ए डी पी congruent triangle CBP by which test the angle test of similarity. बरोबर. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी दोन ट्रायंगल कसे दाखवले आपण, त्या ठिकाणी सिमिलर दाखवले आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. पुढे या ठिकाणी आता कोणत्या साइड त्या ठिकाणी प्रोपोर्शन मध्ये पहा की एडी अपॉन सीबी इज इक्वल टू डीपी अपॉन डीपी अपॉन बीपी इज इक्वल टू एपी अपॉन सीपी. त्याला कारण काय देणार आपण या ठिकाणी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. काय म्हटलंय की समरूप त्रिकोणाच्या असणाऱ्या ज्या काही संगत बाजू ज्या आहेत तर त्या संगत बाजू कशा असणार आहे, प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी तिन्ही असणाऱ्या ज्या काही साईड ज्या आहेत तर त्या ठिकाणी प्रपोर्शन मध्ये दाखव. आता याच्यापैकी आपल्याला जी लागते तीच आपण त्या ठिकाणी ठेवणार आहे, बाकीच्या असणाऱ्या ज्या काही साईड ज्या आहेत तर त्या साईड त्या ठिकाणी कट करा. पाहता या ठिकाणी आपल्याला एडी आणि बीसी ही जी असणारी जी काही साईड जी आहे ही साईड त्या ठिकाणी काही लागत नाही. ज्या ठिकाणी याला काय करतोय या ठिकाणी अशा पद्धतीचं ब्रॅकेट तयार करायचं. आता काय करायले पीडी अपॉन बीपी इज इक्वल टू एपी अपॉन सीपी अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आता पुढे डीपी किंवा त्यालाच मी त्या ठिकाणी म्हणतो पीडी अपॉन बीपी इज इक्वल टू एपी अपॉन पीसी. अशा पद्धतीचं असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला बाय अल्टरनेंडो, अल्टरनेंडो मध्ये म्हणजे एकांतर क्रिया करतो. आता एकांतर क्रियेमध्ये नेमकं काय करतो का, या ठिकाणी हा जो काही छेद जो आहे हा छेद काय आता दिसतो, इथे जाताना दिसतो, आणि हा जो काही अंश जो आहे तर तो अंश काय करताना दिसतो, छेदाची जागा त्या ठिकाणी घेताना दिसतो. आणि म्हणून पहा पुढे या ठिकाणी मी म्हणतोय बाय अल्टरनेंडो, यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण एकांतर क्रिया. बाय अल्टरनेंडो, अल्टर या ठिकाणी बरोबर आहे ALTRD. या ठिकाणी स्पेलिंग जे आहे तर त्या स्पेलिंगचा आपल्याला विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता पुढे बाय अल्टरनेंडो एकांतर क्रिया. एकांतर क्रियेमध्ये पहा काय करतोय की पीडी त्याच्यानंतर काय करायचं, इथला जो आहे अंशस्थानी आहे तर तो काय करते, इथं छेदस्थानी द्यायचा.
आणि हा जो काही छेदस्थानी जो आहे तर तो अंशस्थानी जाऊन द्यायचा, म्हणजे एपी काय होईल, बीपीच्या जागेवर जाईल. पीडी अपॉन एपी इज इक्वल टू बीपी काय होईल, एपीच्या जागेवर जाईल, आणि म्हणून बीपी अपॉन पीसी. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बाय अल्टरनेंडो ही जी काही क्रिया जी आहे तर त्या क्रियेने आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं असणारे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर आहे. तर याच्यामध्ये असणारे काही गुणोत्तर जे आहे तर त्या गुणोत्तराचा आपल्याला विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पुढे आता पुढे या ठिकाणी हे गुणोत्तर आपल्याला जे काही मिळाले त्याचा आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी विचार करू. या ठिकाणी हे जे काही गुणोत्तर मी त्या ठिकाणी लिहिले, पीडी अपॉन बीपी इज इक्वल टू एपी अपॉन पीसी, हेच गुणोत्तर मी असंही त्या ठिकाणी लिहितोय. हे गुणोत्तर अगोदर लिहितो. तर या ठिकाणी पाहून एपी अपॉन पीसी इज इक्वल टू पीडी अपॉन बीपी असं गुणोत्तर मी त्या ठिकाणी लिहिलं. आणि याच्यावर काय करतानाच तुम्ही त्या ठिकाणी बाय अल्टरनेंडो ही जी काय एकांतर क्रिया जी आहे तर त्या एकांतर क्रियेनुसार, आता एकांतर क्रियेमध्ये काय होते तर तुमच्या लक्षात आलं, हा जो काही पीडी जो आहे तर तो पीडी पीसीची जागा घेईल आणि पीसी काय होता दिसतोय, पीडीची जागा घेईल. आणि म्हणून या ठिकाणी पहा आपल्याला की एपी अपॉन पीडी काय करायचं, पीसीच्या जागेवर आणायचं इज इक्वल टू पीडी, आणि पीसी जो आहे तर तो पीडीच्या जागेवर नेला, पीसी अपॉन बीपी. आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी जे दाखवायला सांगितलं शो दॅट बरोबर त्या ठिकाणी येताना दिसते की एपी अपॉन पीडी इज इक्वल टू पीसी अपॉन बीपी. अशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी शो त्या ठिकाणी करता येईल. पुढे क्वेश्चन नंबर 12 आपल्याला पाहायचा आहे. इन फिगर एक्स वाय पॅरलल सेगमेंट एसी, आकृतीमध्ये एक्स वाय काय आहे, एसीला त्या ठिकाणी समांतर आहे. इफ 2ax इज इक्वल टू 3bx अँड एक्स वाय इज इक्वल टू, एक्स वायची व्हॅल्यू जी आहे तर ती एक्स वायची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी किती दिलेली, 9 दिलेली. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एसी, आणि म्हणून खाली दिलेली जी काही कृती जी आहे तर ती कृती पूर्ण करून एसी जी आहे तर त्या एसीची किंमत त्या ठिकाणी आपल्याला शोधायला सांगितली. आता सोल्युशनमध्ये प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले की 2ax इज इक्वल टू 3bx. मग आपल्याला काय करायचं आहे, ax अपॉन bx चा रेशो त्या ठिकाणी घ्यायचा आहे. ax हा bx या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, इकडे आणला तर त्या ठिकाणी डिवाइड झाला, म्हणजे इथे किती राहिली, 3 त्या ठिकाणी राहिली, या ठिकाणी 3 राहिली. आणि हा जो काही 2 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, इकडे नेला तर त्या ठिकाणी 2 डिवाइड झाला, म्हणजे 3/2 झाला. त्याच्यानंतर याच्यावर काय करायचं आपल्याला, बाय कॉम्पेंडेंटो म्हणजे असणारी जी काही योग क्रिया जी आहे तर ती योग क्रिया त्या ठिकाणी. योग क्रियेमध्ये काय करताना दिसतो आपण की असणारं काही न्यूमरेटर जे आहे तर त्या न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ऍड त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि असणारा जो काही डिनॉमिनेटर जो आहे तर तो डिनॉमिनेटर तसाच ठेवा, म्हणजे अंश जो आहे तर त्या अंशामध्ये काय केलं, छेद मिळवला, छेद जसा त्याचा तीच कृती या ठिकाणी आपल्याला करायची. बरं, की अंश जो आहे तर तो 3 आहे, त्याच्यामध्ये छेद जो आहे तर तो छेद मिळवला, आणि पुन्हा छेद जो आहे तर तो छेद जसाच्या तसा. त्याच्यानंतर पुढे 3 + 2 किती येतात ते 5/2, म्हणून या ठिकाणी 5/2. आता या ठिकाणी पुन्हा तुमच्या लक्षात येत असते पहा की ax + bx म्हणजे ax + bx टोटल काय असणार आहे, ab त्या ठिकाणी, आणि हा bx जसाच्या तसा. त्याच्यानंतर पहा पुढे काय दिलेलं आहे की ट्रायंगल बीसीए पूर्ण त्या ठिकाणी असणार काही ट्रायंगल, आणि पुढे आपल्याला सांगितलंय ट्रायंगल BY. या ठिकाणी मी रेड कलर मध्ये त्या ठिकाणी दाखवतोय अशा पद्धतीचा कोणता सांगितलंय, BCA, आणि दुसरा ट्रायंगल आपल्याला सांगितलंय BYA. या ठिकाणी काहीतरी चूक होताना दिसते, काय चूक होते आता पुढे नेमकं काय होते. या ठिकाणी BYX आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा ट्रायंगलचा विचार करतोय. या ठिकाणी मी रेड कलर मध्ये दाखवतो एवढा ट्रायंगल अशा पद्धतीचा.
जे या ठिकाणी हा संपूर्ण असणारा जो काही त्रिकोण आणि हा त्रिकोण, तर याच्यामध्ये पुन्हा आपल्या लक्षात येतं की अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीनुसार काय असतील तर त्या ठिकाणी ते कॉन्ग्रंट असते. आपल्या लक्षात येतं नसते. काय लक्षात येतं नसते की XY AC कसं आहे तर त्या ठिकाणी पॅरलल आहे. त्याची ही एक ट्रान्सव्हर्सल जर आपण जर घेतली तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते. काय लक्षात येतं नसते तर त्या ठिकाणी हे जे संगत कोण जे आहे तर ते संगत कोण आपल्याला त्या ठिकाणी एक दाखवतो येते. तशाच पद्धतीने पुन्हा आपल्याला या ठिकाणी हे जे काय असणार जे काही दोन पॅरलल लाईन जे आहे तर त्यांची जी ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी घेऊन पुन्हा दोन कोण त्या ठिकाणी एकरूप दाखवता येईल. आणि म्हणून अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी सर त्या ठिकाणी ती कॉन्ग्रंट. दोन ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील तर आपल्याला माहिती की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स कशा असतात, इन प्रपोर्शन असतात. प्रपोर्शन घेताना BA आणि दुसरं काय घेतलेले BX इज इक्वल टू AC अपॉन XY अशा पद्धतीचं गुणोत्तर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी BA जी आहे तर ती BA आणि BX. आता BA आणि BX याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती दिली 5/2. किती दिलेली 5/2. 5/2. तर ही व्हॅल्यू जी आहे तर ती आपण इथून. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होईल, 2 इकडे घ्या बरोबर. या ठिकाणी मी पुढे त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. सर्वसाधारणपणे 9 ने याला इकडे करा मल्टिप्लाय, म्हणजे 5 × 9 आणि डिव्हायडेड बाय काय असणार आहे 2 त्या ठिकाणी असणार आहे. मग आता 2 ने 9 ला जर डिव्हाइड जर केलं तर आपल्या लक्षात येतं नसतं की 9च्या निम्म किती असणार आहे 4.5 त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे 5 × 4.5 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार आपण करू. 5 किती आली 25, 7 आली 2, 5 20, 20 2 22 आणि एक दशांश चिन्ह काय केलं 2 टाकलं. आणि म्हणून या ठिकाणी AC इज इक्वल टू किती मिळते आपल्याला त्या ठिकाणी 22.5 अशा पद्धतीनं आपल्याला AC जे आहे तर त्या ACची असणारी व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करतात. आता पुढे 13 लास्ट एक्झाम्पल आहे. इन फिगर द व्हर्टायसेस ऑफ द स्क्वेअर DEFG आर ऑन द साइड्स ऑफ द ट्रायंगल ABC. आकृतीमध्ये चौकोन DEFG चे असणारे जे काही शिरोबिंदू जे आहेत तर ते शिरोबिंदू त्रिकोण ABCच्या काय आहेत बाजूंवर त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर कोण A जो आहे तर त्या Aचं माप त्या ठिकाणी 90 अंश असेल तर सिद्ध करा. काय सिद्ध करा, D वर्ग बरोबर BD गुणिले AC असं सिद्ध करायचं आहे. तर आपण काय करू की हा इथे असणारा हा एक त्रिकोण म्हणजे GBD आणि दुसरा त्या ठिकाणी FCE हे दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहे तर ते ट्रायंगल काय करू आपण तर त्या ठिकाणी सिमिलर त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. तर त्या ठिकाणी प्रूफ आपल्याला याचा त्या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी प्रूफ कसा देता येईल या ठिकाणी प्रूफ काय काय सांगतात. या ठिकाणी आपल्याला DEFG हा काय दिलेला आहे स्क्वेअर दिलेला आहे. प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की आता ठिकाणी चौकोन आहे. चौकोन जर असेल तर याच्या चारही भुजा ज्या आहेत पहा ही भुजा आणि ही भुजा चारही भुजा ज्या आहेत तर त्या चारही भुजा कशा असणार आहे इक्वल लेंथच्या असणार. कारण तो साइड्स ऑफ द स्क्वेअर आपल्याला माहिती चौकोनाच्या चारही भुजा कशा असतात समान मापाच्या त्या ठिकाणी असतात बरोबर. आणि म्हणून पहा पहिली स्टेटमेंट काय लिहिते या ठिकाणी पहा की क्वाड्रिलॅटरल DEFG इज ए स्क्वेअर. प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे गिव्हन बरोबर. प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले आहे की तो काय आहे तर त्या ठिकाणी स्क्वेअर त्या ठिकाणी. मग आता हा जर स्क्वेअर जर असेल तर आपल्याला माहिती की साइड्स ऑफ द स्क्वेअर कशा असतात इक्वल त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे DE इज इक्वल टू EF इज इक्वल टू FG इज इक्वल टू GD.
याला कारण काय लिहिणार आपण? साइड्स ऑफ स्क्वेअर. चौकोनाच्या भुजा कशा असतात तर समान मापाच्या त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर पुढे पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी पहा की अँगल GDE हा एक अँगल आणि पुढे आपल्या लक्षात येताना दिसतंय की अँगल DEF दोघांची माप कशी दिसतात तर त्या ठिकाणी 90. का तर अँगल ऑफ द स्क्वेअर जो आहे चौकोनाचा प्रत्येक कोन जो आहे तर तो 90 अंशाचा त्या ठिकाणी असतो. बरोबर. आणि म्हणून का पुढे मी काय लिहितोय तर या ठिकाणी अँगल GDE इक्वल म्हणतो मी समान मापाची त्या ठिकाणी म्हणतोय. येतोय कोणता सांगता येईल आपल्याला तर DEF अँगल DEF. काय कारण सांगता येईल तर अँगल ऑफ स्क्वेअर चौकोनाचा प्रत्येक कोन जो आहे तर तो चौकोनाचा प्रत्येक कोन 90 अंशाचा त्या ठिकाणी असतो. ज्या अर्थी हा जो काही प्रत्येक कोन जो आहे तर तो 90 अंशाचा जर असेल तर आपल्याला काय सांगता येईल की सेगमेंट GD जो आहे तर तो सेगमेंट GD काय असला पाहिजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की साइड BC ला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे सेगमेंट FE हा जो काही सेगमेंट FE जो आहे हा सुद्धा साइड BC ला त्या ठिकाणी काय असला पाहिजे परपेंडिक्युलर त्या ठिकाणी असला पाहिजे. दोघांची माप त्या ठिकाणी 90 आहे. याचाच अर्थ काय की सेगमेंट GD परपेंडिक्युलर साइड BC अँड पुढे सेगमेंट FE परपेंडिक्युलर साइड BC. दोघांची माप त्या ठिकाणी 90 आहेत. याचाच अर्थ हा सेगमेंट काय असला पाहिजे BC ला त्या ठिकाणी लंब आहे. याचंही माप 90 आहे. याचा अर्थ हा जो काही सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट कसा असला पाहिजे बाजू BC जी आहे तर त्या बाजू BC ला त्या ठिकाणी कसा असला पाहिजे लंब असला पाहिजे. मग आता याच्यामध्ये या दोन त्रिकोणाचा आपल्याला विचार करायचा. कोणता तर त्रिकोण BCA हा एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे तर तो आहे BDG हा एक त्रिकोण त्या ठिकाणी विचारात घेऊ. पहा कोणते कोणते त्रिकोण तर या ठिकाणी इन ट्रँगल BCA अँड ट्रँगल BDG. कोणता BDG. म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी हा जो काही ग्रीन कलर मधला असणार जो काही ट्रँगल आणि या ठिकाणचा पहा या ठिकाणी मी दाखवतोय हा रेड कलर मध्ये असणारा एक ट्रँगल जे पूर्ण त्रिकोण आणि रेड कलर मध्ये असणारा जो काही ट्रँगल हे दोन्ही ट्रँगल जे आहेत तर ते काय करू आपण कॉन्ड्रंट दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. पहा आता याच्यामध्ये पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते पहा की मूळ असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये याचं माप किती आहे 90 अंश आणि हा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये इथे 90 आहे म्हणजे इथे सुद्धा कसा असणार आहे 90 त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून पहा पहिलं की अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल कोणता म्हणता येईल BDG. कारण each measure 90 डिग्री. प्रत्येक कोणाचं माप 90 आहे. इथे 90 आहे इथे सुद्धा तो किती असणार आहे 90 अंशाचा त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर दोघांनाही कॉमन असणारा अँगल म्हणजे काही BAC त्रिकोण आणि असणारा जो काही BDG त्रिकोण या दोघांनाही असणारा जो काही कॉमन अँगल जो आहे तर तो कॉमन अँगल आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा. मग आता याच्यामध्ये पहा ABC याच्यामध्ये आणि हा जो काही छोटासा त्रिकोण जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे कॉमन अँगल जो आहे तर तो कॉमन अँगल जर शोधायचा असेल तर DBG म्हणजे हा जो काही अँगल जो आहे
हा अँगल बी अँगल जो आहे तर तो बी अँगल दोघांनाही त्या ठिकाणी कॉमन त्या ठिकाणी येते आणि म्हणून या ठिकाणी पहा की अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल डी बी जी याला कारण काय देणार तर कॉमन अँगल्स दोघांनाही तो कोण जो आहे तर तो कोण कसा आहे सामायिक त्या ठिकाणी आहे कॉमन अँगल्स त्या ठिकाणी बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर हे दोन त्रिकोण अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी सुद्धा नुसार काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ती पॅरलल त्या ठिकाणी असते. तर याला या ठिकाणी मी इक्वेशन 1 त्या ठिकाणी म्हणतो. पुढे या ठिकाणी देअरफॉर ट्रँगल बी सी ए कॉन्ग्रंट ट्रँगल बी डी जी कोणत्या टेस्टनुसार तर अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार हे दोन ट्रँगल जे आहेत तर ते दोन ट्रँगल काय होतील तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट होतील बरोबर. मग अशाच पद्धतीनं पुढे आपण काय करू की ट्रँगल बी ए सी आणि असणारा हा एक ट्रँगल म्हणजेच कोणता तर या ठिकाणी ट्रँगल एफ ई सी हे दोन्ही काय करू कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी येते. समजा याला मी या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतो बरोबर. 2 पाहता पुढे काय लिहितो मी या ठिकाणी पाहता या ठिकाणी की सिमिलर म्हणजे अशाच पद्धतीने की सिमिलरली काय दाखवू शकतो आपण की ट्रँगल बी ए सी सिमिलर ट्रँगल कोणता म्हटलं होतं आपण सिमिलर ट्रँगल एफ ई सी त्या ठिकाणी दाखवू शकतो. कुठून तर सर्वसाधारणपणे फ्रॉम इक्वेशन 1 या ठिकाणी याला मी पहिल्यांदा काय म्हणतो इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी म्हणतो. याला काय म्हटलं मी 3 त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर पुढे तर पुढे काय करू शकतो आपण तर या ठिकाणी पहा आता काय काय दाखवले ते नीट लक्षात घ्या की पहिल्या याच्यामध्ये म्हणजे सेकंड याच्यामध्ये काय दाखवले पहा आपण की बी सी ए हा ट्रँगल जो आहे तर तो काय दाखवला याच्याशी त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवला. त्याच्यानंतर बी ए सी म्हणजे मूळचा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर तो मूळचा त्रिकोण काय केला याच्याशी त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवला. आणि म्हणून हे दोन्ही असणारे जे काही त्रिकोण जे आहेत तर ते दोन्ही त्रिकोण काय करू शकतो आपण त्या ठिकाणी काय करू शकतो कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी पहा मी काय म्हणतोय की ट्रँगल कोणता ट्रँगल तर या ठिकाणी बी डी जी कॉन्ग्रंट ट्रँगल हा ट्रँगल हा कोणता आहे आपला तर एफ ई सी कुठून आपण दाखवू शकतो तर फ्रॉम इक्वेशन 2 आणि 3 मध्ये 2 and 3 ठीक आहे. आपण पाहिजे एक त्रिकोण काय असेल दुसऱ्याशी एक रूप आपण त्या ठिकाणी थेरम जो आहे तर तो थेरम त्या ठिकाणी पाहिजे आणि त्याच्यावरून आपण हे दोन ट्रँगल जे आहे तर ते दोन ट्रँगल काही करू शकतो आपण कॉन्ग्रंट जे आहे तर ते कॉन्ग्रंट त्या ठिकाणी. पुढे आपल्या लक्षात येत असते की हे दोन ट्रँगल जे आहे तर ते दोन ट्रँगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत. दोन ट्रँगल जर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रँगल्स आर इन प्रपोर्शन. आणि म्हणून याच्यामध्ये पहा आपण काही ठिकाणी ज्या लागतात त्याच कॉन्ग्रंट साईड आपण त्या ठिकाणी घेऊ. या ठिकाणी बी डी अपॉन एफ ई इज इक्वल टू अजून एक रेशो आपल्याला त्या ठिकाणी लागतोय तर तो लागतोय तर त्या ठिकाणी जी डीचा एक घेऊ जी डी
अपॉन काय ते त्या ठिकाणी EC. याला कारण आपण लिहू. कारण मी या ठिकाणी पुढे लिहितो. काय लिहिता येईल की करस्पॉन्डिंग sides of similar triangles are in proportion. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात, तर ते आपण त्या ठिकाणी दाखवू. बरोबर. तर आता अशा पद्धतीने दाखवू. आता या ठिकाणी पहा की सर्वसाधारणपणे आपल्याला दाखवायचंय काय, डी स्क्वेअर आला पाहिजे. आता डी स्क्वेअर आणण्यासाठी डीई, तर त्या ठिकाणी डीई जी आहे तर ती डी त्याच्यामध्ये नेमकं आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. तर या ठिकाणी असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर त्या गुणोत्तराचा आपल्याला त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करायचा आहे. तर आता पुढे काय दाखवता येईल आपल्याला. आता या ठिकाणी बीडी जो आहे तर तो बीडी मी त्या ठिकाणी लिहितोय बीडी. आता फ्रॉम EF जो आहे हा EF जो आहे तर त्या EF च्या ऐवजी काय लिहू शकतो मी या ठिकाणी डी त्या ठिकाणी लिहू शकतो. आणि म्हणून या EF च्या ऐवजी काय लिहू शकतो मी त्या ठिकाणी DE लिहू शकतो. पुढे GD जो आहे या GD च्या ऐवजी सुद्धा मी काही करू शकतो DE लिहू शकतो, कारण आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर मिळाला पाहिजे. आणि म्हणून GD च्या ऐवजी पुन्हा मी ते काय लिहितोय DE त्या ठिकाणी लिहितो. अपॉन काय आहे EC. पुढून बदल केला तर त्या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 मधून त्या ठिकाणी मी बदल केला. आता त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर डी स्क्वेअर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि म्हणून की DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC हे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, प्रूव्ह त्या ठिकाणी करता येईल. आणि याला काय करतो त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट त्या ठिकाणी वाढतो. अशा पद्धतीने आपण हे सर्वच्या सर्व असणारे जे काही सिमिलरिटी हे जे काही चॅप्टर जे आहे तर त्या चॅप्टरमधले क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवलेले. तुम्ही सुद्धा काय करा, प्रत्यक्ष या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. धन्यवाद.